शैलेश कदम साहेब, का एवढ्या आक्रमक झाले, का अशी घटना घडली कोर्टामध्ये? आता पुढचा पाऊल काय? घटना अशी घडली की जिल्हा व सत्र न्यायालय ठाणे यांच्याकडून आम्हाला एक पत्र प्राप्त झालं. त्या पत्राचा विषय असा होता, मीरा भाईंदर येथे जिल्हा व सत्र न्यायालय तसेच दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर स्थापन करण्याबाबत ठाणे जिल्हा न्यायालय वकील संघटनेचा तुम्ही अभिप्राय कळवा. या संदर्भात या अभिप्राय घेण्यासाठी आम्ही आज दिनांक 6 एप्रिल 2026 रोजी सर्वसाधारण सभा लावली. या सर्वसाधारण सभेमध्ये हजारो वकील तिथे उपस्थित होते. आमच्या संघटनेचे अध्यक्ष प्रशांत कदम साहेब, सेक्रेटरी शिंगाडे साहेब आणि इतर पदाधिकारी आणि मी स्वतः असे आम्ही पदाधिकारी आणि एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित असलेले आमचे सभासद यांच्या समोर आम्ही हा विषय ठेवला. त्यावेळी बहुमताने असा निर्णय घेण्यात आला की काही झालं तरी आपण कोर्ट तिकडे जाऊ द्यायचं, मीरा रोडला जाऊ द्यायचं नाही. आपण चांगल्या प्रकारे जनतेची सेवा करायची, चांगल्या प्रकारे लोकांच्या सर्व न्यायासाठी लढायचं. पण शेवटी वकील पण माणूसच आहे. आता पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला तर वकील देखील त्याच्यात सफर होणारच. म्हणून आम्ही आमच्या पूर्ण संघटनेचा या गोष्टीला विरोध आहे की मीरा रोडला कोर्ट जाण्याबद्दल. मग डिसिजन असं झालं की सर्वानुमते की हे 2 दिवस पुढील म्हणजे 7 तारीख आणि 8 तारखेला काळ्या फिती बांधून आपल्या हातावर काम करायचं, गांधीवादी पद्धतीने आंदोलन करायचं. आणि याही वेळेत जर शासन किंवा निर्णय घेणारे कोणी असेल ते जर ऐकलं नाही तर यापुढे आम्ही त्याच्याही पुढे जाऊन काम बंद आंदोलन करण्याचं सर्वानुमते ठरलंय आणि आम्ही ते करणार. त्याचे नंतर पण जर नाही झालं ते तुम्ही म्हणत होते की आमरण उपोषण पण करू शकतो. कसं आहे, आमचे बरेच संघटनेमध्ये वरिष्ठ विधिज्ञ आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे. तसेच आमचे काही पदाधिकारी आहेत, त्यांचंही असं म्हणणं आहे. आणि काही लोक तर बोलले की भविष्यासाठी, वकिलांच्या भविष्यासाठी आणि या ठाणे जिल्ह्याचं नाव जिल्हा राहिलं पाहिजे. जर सगळेच कोर्ट गेले तर त्याचं नाव तालुका स्तरीय कोर्ट होऊन जाईल आणि मग आम्ही जिल्हा बोलू शकत नाही या कोर्टाला. यामुळे काही लोक तर अगदी आमरण उपोषण करण्यासाठी देखील तयार आहेत. जर हा निर्णय मागे घेतला नाही तर आमच्यातलेच काही वकील बांधव हे आमरण उपोषण करणार.